माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांच्या पदाधिकाऱ्यांचा जल्लोष प्रभाग क्रमांक 194 खुला प्रवर्ग राहिल्यानं सरवणकरांच्या मागे उभं राहण्याचा पदाधिकाऱ्यांचा निर्धार आहे। समाधान सरवणकर यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग त्यामुळे मोकळा झालाय। माजी नगरसेवक समाधान सरवणकरांच्या पदाधिकाऱ्यांचा जल्लोष आपल्याला बघायला मिळतोय। प्रभाग क्रमांक 194 खुल्या प्रवर्गासाठी राखीव राहिल्यानं आता सरवणकरांच्या पदाधिकाऱ्यांनी हा जल्लोष केलेला आहे आणि हा जोश मतदार येणाऱ्या निवडणुकीत आपण जाहीर कणकवलीमध्ये शिंदे सेनेसोबत जाण्याबाबत उद्धव ठाकरेंची नाराजी आहे। सूत्रांची सगळी माहिती मिळतेय। शहर विकास आघाडीमध्ये निवडणूक लढवण्याचा स्थानिक नेत्यांचा प्रस्ताव आहे। स्थानिक नेत्यांच्या प्रस्तावावरती मात्र उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केलेली आहे अशी सूत्रांची माहिती आहे। उद्धव ठाकरेंनी संपूर्ण समीकरणाची माहिती घेतली आणि भाजपला शह देण्यास कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठीचा प्रस्ताव असल्याचंही कळतंय। मात्र आता उद्धव ठाकरे यांनी या प्रस्तावावरती नाराजी व्यक्त केलेली आहे। सत्ताधाऱ्यांशी युती करणार नाही हे आधीच जाहीर केलं असं वैभव नाईकांनी स्पष्ट केलंय। कणकवलीमध्ये झालेल्या भ्रष्टाचार विरोधात स्थानक हे सगळे स्थानिक एकत्रित आलेले आहेत असं देखील वैभव नाईकांनी सांगितलंय। शहर विकास आघाडीवरती वैभव नाईकांची ही प्रतिक्रिया आहे। मी पहिल्याच दिवशी जाहीर केलं आहे की जे सत्ताधारी पक्षात आहेत अशा कुठल्याही पक्षाशी आम्ही युती करणार नाही आणि त्यांच्यावर निवडणूक लढवणार नाही। परंतु या कणकवलीमध्ये जो नगरपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणात झालेला भ्रष्टाचार आणि त्याविरुद्ध सामान्य लोक एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी एक प्रस्ताव दिलाय की आपण शहरातली पक्षविरहित अशी आघाडी या ठिकाणी करूया आणि शहर विकास आघाडीच्या माध्यमातून आता ते करतील। समजा शहर विकास आघाडी करता सगळ्या लोकांना एकत्र घेत असतील पक्षविरहित तर आमचा त्यांना खो असणार नाही किंवा आमचे त्यांना विरोध असणार नाही। तर भ्रष्टाचाराविरोधात उभ्या केलेल्या आघाडीत आम्ही जाणार। शहर विकास आघाडी संदर्भात विनायक राऊतांची ही प्रतिक्रिया आहे। इतर कोणत्याही पक्षांना घेऊन केलेली ही आघाडी नाही असं विनायक राऊत यांनी स्पष्ट केलंय। इथले पालकमंत्री हे तिथे सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर नाहक कारवाई करतात। ह्या सर्वांचा उद्रेक नागरिक असतील, व्यापारी असतील, व्यावसायिक असतील, ह्या सगळ्यांचा उद्रेक ह्या निवडणुकीमध्ये होईल आणि त्यामुळे स्थानिक कणकवलीकरांनी ह्या भ्रष्टाचारी राजवटीच्या विरोधात एक उभी केलेली जी आघाडी आहे त्या आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्थानिक पदाधिकारी सहभागी होणार आहेत। कोणत्याही परिस्थितीमध्ये इतर कोणत्याही पक्षाला बरोबर घेऊन केलेली आघाडी नाही, स्थानिक ग्रामस्थांनी केलेली ती आघाडी आहे। नक्कीच बघूयात पुढची बातमी। कालिदास कोळंबकर यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत। भाजप आमदार कोळंबकर यांना हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून टिळक भवन या ठिकाणी शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत। भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांना टिळक भवन या ठिकाणी बाहेर वाढदिवसाच्या शुभेच्छा या हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलेल्या आहेत। ठाण्यातील जिल्हा रुग्णालयाची आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी पाहणी केलेली आहे। जिल्हा रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे। 10 मजली इमारत असून 7 मजली पार्किंगची सुविधा या ठिकाणी देण्यात आली आहे। इमारतीवरती इमर्जन्सी सेवा म्हणून हेलिपॅड देखील बांधण्यात आल्याचं कळतंय। ठाण्याचे सुपुत्र शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ज्याच्याकडे बघितलं जाते तो ठाण्याचं सिव्हिल हॉस्पिटल आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या कामाची गती आदरणीय साहेब मुख्यमंत्री असताना सुरू झाली आणि अतिशय वेगाने हे काम सुरू आहे। काम अंतिम टप्प्यात आहे। आज सुद्धा आरोग्यमंत्री म्हणून मी येथे येत असताना एका महिन्याभरामध्ये याचं लोकार्पण कसं करता येईल त्यासाठी काय उणीव आहेत, अजूनही किती गतिमान काम करायला पाहिजे याच उद्देशाने इथं आलोय। मुख्यमंत्र्यांच्या जवळचं असल्यानं काहीही करायचं लायसन्स मिळत नाही असं दिलीप सोपल म्हणतात। जनता याचा हिशोब करणार, नाव न घेता दिलीप सोपल यांनी राजेंद्र राऊतांवर ही टीका केली आहे। दिलीप सोपल यांच्याकडून निर्मला बारबोले यांची नगराध्यक्षपदासाठी घोषणा करण्यात आली आहे। बार्शीमध्ये महाविकास आघाडी, समविचारी पक्ष आणि संघटना एकत्र येण्याची तयारी करत आहे। स्पर्धा ही नेहमीच इथं आहे आणि कुणी मुख्यमंत्र्यांच्या जवळ आहे म्हणून काही करायचं लायसन आहे असं नसतं हे लोकांना माहिती आहे। त्यामुळे शेवटी जनता या सगळ्याचा हिशोब करणार आहे। दिल्ली स्फोट प्रकरणी परवेज अन्सारीच्या घरातून 6 मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत। परवेज अन्सारीच्या घरातून 6 मोबाईल दिल्ली पोलिसांनी जप्त केलेले आहेत आणि दिल्ली पोलिसांकडून कसून असा तपासही केला जातोय।
दिल्ली स्फोट प्रकरणी परवेज अन्सारीच्या घरातून 6 मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत.